अनिल उदय, देवी बेळगाव चंदूर लाईव्ह न्यूज म्हणजेच DBC लाईव्ह न्यूजमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करत आहे. जनता पक्ष, भाजपा, जनराज पक्ष, शिंदे शिवसेना यांना 5 जागा तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 17+1 नगराध्यक्ष जागा मिळाल्या. बसवराज खणगावे, नरेंद्र भद्रापूर, स्वाती कोरी व नितीन देसाई हे भाग्यवान ठरले. तर राष्ट्रवादीचे मीनाक्षी कुराडे, संतोष चिकोडे, अरुणा कोलते, सुजाता मांगले, अमर मांगले, रश्मीराज देसाई, बीना कुराडे, गुंड्या पाटील, दर्शना कुंभार, आरती देवगोंडा, विठ्ठल भमानगोळ, संजय रोटे व अनिता खोत या नवीन चेहऱ्यांना मतदार राजानं स्वीकारलं असून हे पहिल्यांदाच सभागृहात जात आहेत. माजी नगराध्यक्षा स्वाती कोरी या चौथ्यांदा सभागृहात जात आहेत, तर रुपाली परीट या तिसऱ्यांदा यश प्राप्त केलं आहे. भाजपा 1 जन स्वराज्य 1 व जनता दल 2 जागा मिळाल्या. महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांच्या पत्नी स्वाती चौगुले या अपक्ष म्हणून यशस्वी झाल्या. नवीन सभागृहात उदय परीट व अरुणा परीट हे पती पत्नी, तर सुजाता मांगले व अमर मांगले धीर भाऊजाई प्रथमच पालिका सभागृहात प्रवेश करत आहेत. अपक्ष नगराध्यक्ष पदाचा उमेदवार विनोद बिलावर यांचा नगराध्यक्ष उमेदवारावर परिणाम ही वाच्यता फोल ठरली. 3 अंकी संख्या गाठू शकली नाही. माजी उपनगराध्यक्ष रमेश रिंगणे व किरण कदम, राजेश बोरगावे, शकुंतला हातरोटे, सुनीता पाटील, सुगंधा कांबळे, श्रद्धा शिंत्रे माजी नगरसेविका मतदार राजाने नाकारला आहे. तर माजी उपनगराध्यक्ष नरेंद्र भद्रापूर, माजी नगराध्यक्ष स्वाती कोरे, बसवराज खणगावे, नितीन देसाई यांना मतदाराने पुन्हा स्वीकारला आहे. तर काही कालांतराने उदय परीट व त्यांची पत्नी रुपाली परीट हे सौभाग्यवती जोडी सभागृहात प्रवेश करत आहेत. मीनाक्षी कुराडे, संजय रोटे, संतोष चिकोडी, बीना कुराडे, रेशमीराज देसाई, अनिता खोत, भीमराव उर्फ महेश सलवादे, शबनम सय्यद, गुंड्या उर्फ रामगोंडा पाटील, आरती देवळगोंडा, दर्शना कुंभार, विठ्ठल भमानगोळ, स्वाती चौगुले, अरुणा कोलते हे पहिल्यांदाच सभागृहात प्रवेश करत आहेत. या निवडणुकीकडे राजकीय, सामाजिक क्षेत्राचे व तालुक्याचे लक्ष लागून राहिलं होतं. कागल गडिंग्लज तालुक्याचे आमदार तथा मंत्री हसन मुश्रीफ यांनी बाजी मारली, तर आमदार विनय कोरे, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या महायुतीला 5 जागावर समाधान मानावं लागलं. निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार ऋषिकेश शेळके, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी देवानंद ढेकळे यांनी काम पाहिलं. पोलीस निरीक्षक अजय शिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त चोख होता. या निकालानंतर फटाके फोडून व गुलाल उधळण करून आनंद उत्सव साजरा करण्यात आला. गडिंग्लज प्रभागनिहाय उमेदवारांना मिळालेली मते याप्रमाणे: थेट नगराध्यक्ष अनुसूचित जाती प्रकाश कांबळे 455, महेश तुरुम बतमट राष्ट्रवादी अजित पवार गट 12,350 विजयी. विनोद बिलावर 792, वीरसिंह बिलावर 258, सचिन साबळे 88, गंगाधर हिरेमठ महायुती 8,056, प्रभाग क्रमांक 1 सुगंधा कांबळे 1,017, मीनाक्षी कुराडे 1,299 राष्ट्रवादी काँग्रेस विजयी. पूनम म्हेत्रे 138, प्रभाग क्रमांक 1 किरण कदम 1,108, संजय रोटे जनता दल विजयी. 2 रमजान अत्तार 50, रमेश कोरवी 249, सिद्धार्थ गाथाडे 470, संतोष चिकोडे राष्ट्रवादी काँग्रेस 1,234 विजयी. 2 अरुणा कोलते राष्ट्रवादी काँग्रेस 1,283 मते विजयी. विद्या गोसावी 61, अनिता रामन कट्टी 646, प्रभाग 3 चैत्रा गवळी 639, सुजाता मांगले राष्ट्रवादी काँग्रेस 12,208 विजयी. प्रभाग 3 कुमार पाटील 640, अमर मांगले राष्ट्रवादी काँग्रेस विजयी 1,189, चेतन मोहिते 20, प्रभाग 4 बीना कुराडे जनस्वराज्य पक्ष विजयी 740, सुरेखा गायकवाड 494, श्रद्धा शिंत्रे 720, प्रभाग क्रमांक 4 चिन्मय देशपांडे 912, रश्मीराज देसाई राष्ट्रवादी काँग्रेस विजयी 1,033, प्रभाग क्रमांक 5 स्वाती कोरी 1,097, जनता दल विजयी. स्नेहा पाटील 596, प्रभाग क्रमांक 5 नितीन देसाई जनता दल विजयी 1,166, राहुल शिरकोळे 519, प्रभाग क्रमांक 6 अनिता अनिल खोत भाजपा 868,
विजयी आशा देवर्डे 89, प्रणाली देवर्डे 831, प्रभाग क्रमांक 6 ब. बसवराज खणगावे राष्ट्रवादी काँग्रेस 916, विजयी आप्पा उर्फ सुधीर शिवने 874, प्रभाग क्रमांक 7 अ. निवेदिता नाईक 766, रुपाली परीत राष्ट्रवादी काँग्रेस विजयी 1605, प्रभाग क्रमांक 7 अ. अनिकेत बेल्लद 771, नरेंद्र भद्रापूर राष्ट्रवादी काँग्रेस विजयी 1601, प्रभाग क्रमांक 8 अ. भीमराव कोमारे 605, महेश उर्फ भीमराव सलवादे राष्ट्रवादी काँग्रेस 1760, विजयी प्रभाग क्रमांक 8 ब. करिश्मा मुल्ला 992, शबनम सय्यद राष्ट्रवादी काँग्रेस 1399, विजयी प्रभाग क्रमांक 9 अ. दर्शना कुंभार राष्ट्रवादी काँग्रेस 1157, विजय वंदना कुंभार 741, प्रभाग क्रमांक 9 अ. रामगोंडा उर्फ गुंड्या पाटील 1402, राष्ट्रवादी काँग्रेस विजयी रमेश रिंगणे 505, प्रभाग क्रमांक 10 अ. दुंडाप्पा नेवडे 902, तर विठ्ठल भमानगोळ राष्ट्रवादी काँग्रेस 903, प्रभाग क्रमांक 10 ब. अनिता देवगोंडा राष्ट्रवादी काँग्रेस 1058, विजयी शकुंतला हातरोटे 755, प्रभाग क्रमांक 11 अ. उदय परीट 1092, राष्ट्रवादी काँग्रेस विजयी राजेश बोरगावे 713, प्रभाग क्रमांक 11 ब. स्वाती चौगुले अपक्ष 1054, विजयी सुनीता पाटील जनता दल 756. चंदगड नगरपंचायतच्या पंचवार्षिक निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला समसमान जागा, मात्र नगराध्यक्षपद भारतीय जनता पार्टीकडे. डीबीसी लाईव्ह न्यूज चंदगड. कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडच्या नगरपंचायत पंचवार्षिक निवडणुकीत महायुतीला नगराध्यक्ष पदाची पसंती चंदगडवासियाकडून मिळाली आहे. तसेच महायुतीला 8 जागा तर महाविकासच्या राजश्री शाहू विकास आघाडीला पण 8 जागावर विजय मिळवता आला आहे. एका प्रभागात अपक्ष उमेदवार निवडून आलेला आहे. चंदगड नगरपंचायतच्या एकूण 17 प्रभागासाठी आणि नगराध्यक्ष पदासाठी महायुती आणि महाविकास आघाडीच्या राजश्री शाहू विकास आघाडीमध्ये चुरशीची ही निवडणूक ठरली होती. दोन्ही प्रतिस्पर्धीकडून आपल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी जीवाचं रान होतं. ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची बनली होती. आमदार शिवाजी पाटील आणि माजी आमदार राजेश पाटील यांच्यातही ही निवडणूक होत आहे असा पुन्हा एकदा भास निर्माण झाला होता. दोन्ही बाजूला ही निवडणूक म्हणजे रणकंदन ठरत आहे असं प्रचारादरम्यान वाटत होतं. गेल्या 5 वर्षात ही नगरपंचायत जणू निर्विवाद महाविकास आघाडीच्या हाती होती, तर यावेळी ही नगरपंचायत भाजपच्या हाती आली पाहिजे यासाठी भाजपच्या महायुतीकडून कंबर कसण्यात आली होती. चंदगडला मुख्यमंत्री सुद्धा प्रचारादरम्यान प्रचारासाठी येऊन गेले. अखेर काठावर का असेना भाजपच्या हाती चंदगड नगरपंचायत मिळाली आहे. निवडणुकीत निवडून आलेल्या उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत. नगराध्यक्षपद सुनील सुभाष कानेकर, प्रभाग क्रमांक 1, सुधा शांताराम गुरे राजश्री शाहू आघाडी, प्रभाग क्रमांक 2, सुधीर रामचंद्र पिळणकर राजश्री शाहू आघाडी, प्रभाग क्रमांक 3, अबुजर अब्दुल रहीम मदार भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्रमांक 4, आयशा समीर नाईकवाडी भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्रमांक 5, सिकंदर मुस्ताक नाईक राजश्री शाहू आघाडी, प्रभाग क्रमांक 6, नावेद अब्दुल मजीद अत्तार राजश्री शाहू आघाडी, प्रभाग क्रमांक 7, प्रमोद विनायक कांबळे राजश्री शाहू आघाडी, प्रभाग क्रमांक 8, जयश्री संतोष वनकुंद्रे राजश्री शाहू आघाडी, प्रभाग क्रमांक 9, शीतल अनिल कट्टी भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्रमांक 10, माधवी उमेश शेलार भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्रमांक 11, सुभाष गोविंद गावडे राजश्री शाहू आघाडी, प्रभाग क्रमांक 12, सानिया जुबेर आगा राजश्री शाहू आघाडी, प्रभाग क्रमांक 13, सुचिता संतोष कुंभार भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्रमांक 14, गायत्री गुरुनाथ बल्लाळ भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्रमांक 15, अजिंक्य अरुण पिळणकर अपक्ष, प्रभाग क्रमांक 16, एकता श्रीधर दड्डीकर भारतीय जनता पार्टी, प्रभाग क्रमांक 17, सचिन सुभाष सातवणेकर भारतीय जनता पार्टी.